नमस्कार. आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी. मातृशक्तींचे कार्य अनन्यसाधारण. माननीय सहाय्यक आयुक्त राजेंद्रजी घनबहादूर. जागतिक महिला दिनानिमित्त परिवर्तन युवक संघटनेचा अभिनव उपक्रम. परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो. हा खास दिवस महिलांना समान हक्क आणि सन्मान मिळण्यासाठी तसेच त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जात असतो. ज्या महिलांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सोबतच आपल्या कर्तृत्वाने शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे, या उद्देशाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज 8 मार्च रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या पुस्तिकेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व विविध क्षेत्रातील व प्रशासकीय सेवेतील महिलांचा सत्कार श्री राजेंद्रजी घनबहादूर, माजी सहाय्यक आयुक्त मनपा अकोला व परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी अकोला महानगरातील ठिकठिकाणी कार्यरत असलेल्या मातृशक्तींना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव केला. यावेळी राजेंद्रजी घनबहादूर म्हणाले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना सुद्धा राजकीय, सामाजिक, प्रशासकीय सेवेमध्ये सहभाग घेऊन महिलांमध्ये असलेल्या कलागुणाद्वारे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुढाकारामुळे महिला या देशाच्या राष्ट्रपती सुद्धा होऊ शकल्या. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सत्कार झाला पाहिजे. तसेच वर्षभरामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये महिला काम करतात त्या महिलांना आरोग्य सेवेच्या माध्यमातून गेल्या 20 ते 25 वर्षापासून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी विविध रोग निदान शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील मातृशक्तींची सेवा ते सातत्याने करीत आहेत. हे त्यांचे कार्य समाज उपयोगी असल्याचेही त्यांनी माननीय सहाय्यक आयुक्त राजेंद्रजी घनबहादूर म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुभाष तायडे सर हे होते. तर या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर कवडेदादा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी अकोला शहरातील विविध क्षेत्रांमध्ये शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील कार्यरत असलेल्या मातृशक्तींना श्री राजेंद्रजी घनबहादूर, माजी सहाय्यक आयुक्त मनपा अकोला यांच्या हस्ते त्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वातीताई खडसे व आभार प्रदर्शन बेबीताई तोरखडे यांनी केले. या कार्यक्रमाला दीक्षा इंगोले, गंगा उजगरे, सौ प्रमिलाताई चोपडे, स्वातीताई खडसे, ममताताई गवई, कुमारी राजकन्या सावळे, सौ गंगाताई गवई, सौ राखीताई, वर्षाताई इंगळे, कुमारी प्रीती गायकवाड, कुमारी मेघा रणवीर, सौ कल्पनाताई सोनोने, सौ अश्विनीताई निलगेरे, अश्विनीताई दंडे, अंजुताई भटकर, प्रीतीताई मोहोड, सौ प्रीतीताई उपरवटसह जिल्ह्यातील आदी महिलांची उपस्थिती होती. शहर आणि ग्रामीणमध्ये गेल्या 2003 पासून आरोग्य सेवेचे अभियान राबवत असताना समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करत असताना आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विश्रामगृह अकोला या ठिकाणी आदरणीय राजेंद्रजी घनबहादूर साहेब, सहाय्यक आयुक्त मनपा, तसेच तायडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा या ठिकाणी आपण सत्कार आयोजित केलेला आहे. सत्काराचं जे स्वरूप आहे हे जरी कमी प्रमाणामध्ये असलं तरी ज्या महिलांनी आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत असताना, आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाकडे लक्ष देत असताना समाजामध्ये ज्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या ते त्यांच्या ड्युटीच्या माध्यमातून पार पाडत असताना समाजामध्ये सतत कार्यरत असतात आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे एका महिलेचा साथ असते तेव्हा तो पुरुष तो काम करू शकते. पण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधूनच महिलांचा सत्कार न होता त्यांचा 365 दिवस सुद्धा त्यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव झाला पाहिजे अशी एक संकल्पना संत गाडगेबाबा आरोग्य सेवा अभियानाच्या माध्यमातून एक केली असून गेल्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला असतात त्यांची आरोग्याच्या ज्या तपासण्या असतात त्या तपासण्या मोफत आणि आरोग्याच्या तपासण्या मोफत, औषधी मोफत आणि अकोल्यामध्ये जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ज्यांची 500 रुपये फी असते, पण ग्रामीण भागातल्या महिला आर्थिक अडचणीमुळे ते फी भरू शकत नाही किंवा त्यांना माहिती नसते की आपण पहिल्यांदाच कोणाकडे गेलं पाहिजे आणि जो आजार असते त्यांचा तो आजार हा वाढून नंतर मोठ्या स्वरूपामध्ये त्यांना ऑपरेशन वगैरे सुद्धा करावं लागतं. सुरुवातीला त्या महिलांना
लाईन ऑफ ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि त्यांना प्रॉपर त्या डॉक्टरकडे आपण गेलो पाहिजे. हा एक प्रामाणिक उद्देश ठेवून हा कार्यक्रम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राबवतो. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.